नमस्कार. तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर काल झाली आहे नागपंचमी, पण आज आपण बघतोय. चला तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. काय काय इंटरेस्टिंग झालेलं आहे ते व्हिडिओमध्ये. थंबनेलवरून तर तुमच्या थोडंसं लक्षात आलंच असेल. चला आता व्हिडिओ बघून घेऊया. आणि आज पुरणपोळीचा बेत आहे, तर तो पण तुमच्याबरोबर शेअर करते. मी लाईट गेल्याच्या गडबडीत आणि आत्ता जेवलो. जेवण दाखवायचं राहून गेलं. तर आमटी इथं आहे, लोणी कढायला ठेवले आणि इथं पुरणपोळी. तर असाच बेत होता, तळण वगैरे वगैरे सगळं. आणि आमटी इथं आताच काढून ठेवले एका बाजूला. तर चला उठा की हो उठा. चला लक्षात आलंय तोवर. लक्षात उद्या सकाळी नसतं आलं तर चाललं असतं, नाही रात्रीच पाहिजे. रात्रीच पाहिजे, कारण तुम्ही रात्रीशिवाय सापडत नाही ना कुठली कामं सांगायचं. मी एकटीन लावलं असतं पण ऐकणार नाही एकट्याला. सध्या तो तुमचा जीवा भावाचा सखा झालाय ना. तर हे टिक फ्री चिकूला औषध आणले आम्ही. त्याच्यावर दिले सगळं बघा. पावती इकडे बघू. किलो प्रमाणे द्यायचंय. मी बॉक्स करणार. श्रीशू हातावर येऊया. 10 ते 20 म्हणजे एक मानाच्या खाली हा आणि शिफ्टीच्या जरा पुढे. आणि ही एक ट्यूब आहे 495 रुपयाची, म्हणजे 5 रुपये कमी 500 रुपयाची. 3 ते 4 महिने टिक्स होत नाहीत. होय काहीच होत नाही. तिथे दिले बघी दाखवले. हो. आणि हे त्याच वर ह्याच्यात सगळी माहिती दिलेली आहे. त्यानुसार आता चला आम्ही चिकूला टिक फ्री लावतो. काय गाणी म्हणायला नाही नाही, एक एक ट्यूब एकालाच आहे. याच्यात 2 ठेम होणार फक्त. हे ज काय मध्ये ह्याला लावा काय म्हणतोय. चला लवकर राहणार. काय तो स्कूटीवर जाऊन बसला होता. केस बाजूला सारून माहिती जाते केसांमध्ये ओढते. मम्मी ते टोपल्यात असतं तिथं लावायचं. आता एक मधोमध 3 नाही असू देल 3. मला वाटतं हे असणार आहे 20 kg. काहीच नाही गेलेलं औषध. नाही हो गेलं. चिक्या डोक्याला ताप देऊ नको. ए लागलं का काय? जळत असणार. चुक्का तिथं सोडा मानत. एक बरोबर तिथं मागं जाऊच ना ग. इथं सोडा सोडले की. बास तिथं नको. तिथं चाटाय बघतोय भीती वाटते. हा सोडा. आणि सध्या आता अशा अवस्थेत आहे की कुणाला तरी चावू शकतो. चला लागते बरं का, सकाळी लागेल. चला लावा गेट. आणि याला कळतं गेट लावणार आहेत, आपल्याला नेणार नाहीत. स्वीटी लई शान बाळ आहे. खायला नव्हे. अगं गाव आहे चालतं काय? नाही गाव नाही ना. ती सोडा आता सगळी तिच्या ह्याच्यात. किती किलो असेल आपली स्वीटी? 40. बोर बंद कर. या एक. आता खरं चिकू बस न सावध. चिकूला अजिबात जवळ येऊन नाही दिला पाहिजे. थांब पिल्या. असं दाब जोरात. हा पिचकारी तिकडे गेलं. संपलं. चल
बाहेर जायचं लई उत्साह आहे त्याला. जायला तेवढ्यात चिरकुडीत मी नाही बंद कर. चला हात धुया साबणानं स्वच्छ. दुर्गा जोपर्यंत दात येत नाही तोपर्यंत दुर्गाला हसायला लावायची. त्याला स्टिक द्या, त्याला मूड मध्ये जास्त खेळायचं. स्टिक नाही ग, हे आणली आणायच्या लिकच करतो का मी देऊ. हे बघा स्टिक. चिक्या चिक्या नाजूक टाइमपास धरते हातात. खेळायला. अहो सेटी पण खेळत्या त्याच्यामध्ये होय. त्याला मला कळालं याला चापलायचं आहे सगळं. आता म्हणलं खाऊ दे आहे नाही कंटाळून जाते बाळ. तर चिकू आत्ता आला गाडीवरनं खाली. गाडीवर जाऊनच बसते टायमिंग झाल्यावर. आणि ह्यांनी उठलं नव्हतं तर ह्यासनी उठवाई गेला होता 5-5. आणि ह्यांचा मित्र बघा सोन्या भाऊजींचं घर हितच आहे. गेलं गायब झालं काय सोन्या भाऊजी. हायत हायत. मी दिसल्यावर लगेच लक्षच नाही माझं हाय का. तर असा विषय आहे ह्यांच्या मित्रांचा. पण वहिनींच्या देखत असं दाखवायचं. रिक्षात जाऊया. होय वहिनींच्या देखत असं दाखवायचं की मी म्हणलोच नव्हतं त्याला जाऊया. होय का नाही. मित्र कशाला होती आगडी टिस्की मारली तर पुढच्या ढकलायचं. जाग्याव हातवर करणार. मी नव्हतोच ती म्हटलं. मांडीव घेते मी. चिकू कुठं बसणार. नव्हतोच म्हटलं त्याला आपण इकडे जाऊया. अहो कोथिंबीर राहिली 1 मिनिटात आणते. कुठे त्यासनी कोथिंबीर द्यायचे. तर शेजार धर्म त्यांच्या आमटीत घालायला कोथिंबीर नाही कारण आज आहे नागपंचमी. तर देते मी आता त्यांना कोथिंबीर. चला चिकू आता जाऊया आपण. बस की. तर 7 जोडीचा यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज झाला वेळ झाला म्हणजे मुद्दाम वेळ केला आज. कारण की श्रीषाची मम्मी आणि मी दोघं संकट म्हटलं जाऊया रानात. कारण की खोली पण साफ करायची आहे. आणि चला घेतो उरकून बरा 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 बरा. होय हो. ए चिकिया कडबा आणला सगळं झालं पण काय करायचं. हे असं आहे यासनी कडबा आवडत नाही. आवडतोय हा पाणी बारीक होय काय. आणि सवय हिरवी वरण खायची. तेच की. हिरवी काल काढली आपण. हा मिक्स करूया आणि साहेब जरा पाकपोटाचा लक्ष देऊया. लगेच म्हणायला लागली होय. लक्ष आहे व्यायामामुळे काय झाला विषय सांगतो. व्यायाम ते चालू आहे त्यामुळे लगेच असा गट्टी होणार नाही. नाही वाईस त्याला कष्ट आहे आता. कष्ट घेतोय बाळ. आणि आता आणि आम्ही आलो पण आम्ही यायच्या आधीच शेण कुणी काढलं तर कुणी काढलं. तर कॅमेऱ्यात बघितलं तर ते पक्षी आलेले म्हणजे अशी पोरं आहे ती मनापासून करणारे. म्हणजे तुझं माझं असं कोण करत नाही. सगळं आपलं कोण करत कोण कोणासाठी करते. कोण नाही करत. शेण काढ तरी भैया पण आला. भैया मला मी शेण काढले. हो पहिल्यांदा वाटलं भैया शेण. तिसरा डोळा आहे की बघ्या कोण आहे. तर दीपक दादा दिसलत. ते मोबाईलवर येत तू वाजत होता अलार्म. हा कोणतं आले मी म्हणतोय सिगरेट बाहेर आले असतील. परवा आलेली तशी ना. बस तर चला तर आता मी इथलं म्हणजे ही शेण काढलंय मागचं. आता ही त्याची पुढं शेण आहे
इथं ती ह्यांनी काढणार आहेत आणि ही सगळीच घाण वगैरे फेकून द्यायचे. अहो मला इथं गाईच्या पुढे जायलात ना. हो मारल्यावर काय नाही ना. आज चक्कर आहे बाच्या ना, मला शिंग पण हलवलं नाही हो. होय आता म्हणणार माझं पोरग मोठं झालं. या 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 चिक्या चिक्या ताणल त्याच नाही उगाच नाही हो. शिर्डी ते बारक्या छोट्या बाळाच्या आयाला लगेच गायब. चला टाइमपास कराय नको, आवरते. ए चिक्या अवी कुठं कुठं वैरण खायला निघाले. चला तर आता ह्यांनी म्युझिक चालू करणार आहेत. कुठं अडकवलंय खायला तरी तर बघू शकताय शेरड्यांच्या लेंड्या, तिकडं लक्ष्मी माताचं शेण. तर आता मी हे सगळं आवरून घेते. कॅमेरा बघूया, सेट करूया. ही तिथे अंग उभा राहायला आणि चिक्यासने आत घाली होती. गप चिकू ए बाई बुकुड आहे इथं. चला तर इथंपर्यंत लोटत आणलंय. मोबाईल का तिथं राहायना झालाय, पडतोय आम्ही लावलाय तिथनं. तर आता बस आता सगळी स्वच्छता करून घेतो आणि मग तुमच्या बरोबर शेअर करतो. तर इथंपर्यंत आणले लोटत. तर साहेब वाट बघायला लागलेत, कधी जवळ येत्या, मला कधी हात लावत्या. आणि आता इथे सगळं लुटून झालं. आता ओ ही राहिलं भरायचं, लागलीच भरा. कसलं पळतय, कसलं चप्पळ आहे होई पिल्लू. टुन 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 आई लगेच चिक्याचं नाव खराब केलं. काय झाली चिक्या? होय चिक्या बिचारा भिऊ नाही देते. मुठ्ठी आली का नाही त्याची मम्मी की एका बाजूला जाते. उकरण देत आहे असं, त्याला मोकळ्या अंगाने फिरलं पाहिजे. हा घ्या. आणि हे मला लय आवडायला लागले हो, भारी दिसते. भारी दिसते. हिच काही सारखं आलं का नाही की पोटावर उभं राहायचं. ह्या शिर्डीत तिथं जाते मी घेतो लोटून नुसतं शान भरतो यातला. कसं वाटतंय असं मदत करायला काय केलीच पाहिजे. कोण नसल्यावर, एकट्यावर असल्यावर. सवय आहे म्हण तुला नाही? मला सवय आहे, लहानपणापासून सवय. कारण मी काय अशी काय शेतकऱ्याच्या घरातलीच आहे. रानात काम करायची सवय आहे, शेणा घरात काम करायची सवय आहे.
म्हणून तरी मी शेतकऱ्यावर लग्न केलं. आणि विषय काय झालाय, हा. माझा आतापर्यंत झाला असतो, झालंय हिच्यामुळे वेळ मला. तुम्हाला मी जावं म्हणलेलं घरला, तुम्हाला रायबाला चालवायचंय. रायबाला काय झाला विषय आता सांगू का? सांगा. तर विषय काय झाला की मी म्हटलं अगं तुला काय काम आहे का, तर म्हटली एक 10-15 मिनिट अर्ध्या तासाच काम आहे. तर म्हटलं मग चालतंय, मग दोघं संकटच जाऊया. कारण सण आहे ना, आणि आपला सण असला की सगळं 8-9 वाजताच आवरतं, पुरणपोळीचा स्वयंपाक असला की. मग म्हटलं तर ह्या म्हटल्या का, तर म्हटलं अगं रायबा एक आठवडं झालं जाग्यावर आहे, पावसामुळे काय चाललं ना. मग मागं आपण चिखल केला नव्हते, मागं रोटर मारला ह्या रानात, मग त्यात चालवायचं जरा साहेबासनी. चालतंय म्हटलं येतो. मग त्याचे काम संपस्तवर थांबलो मी तिथं. आता लाईट पण गेली, तोवर म्हटलं पाणी दाखवतो. मग लाईट आली कुट्टा करायचा, हाय तेवढा तर टाका, जाताना राहिलेलं टाका. काय मिक्स करायचं आहे त्यात हिरवी. बर घेऊ का पाणी दाखवून? लुटून घ्यायला की लागलीच. एकदा स्वच्छतेचं काम झालं की पाणी दाखवायला लागत नाही हो. बरं आणतो खराटा. ती लक्ष्मीच्या खालचं काढू काय, बरीच्या खालचं? नको ते वाळ्याला असू दे, ते ह्याच्यात बसते. ते लक्ष्मी तिकडे जाऊन सू करते नको म्हणून टाकले ती. अगं तेव्हा लाड करून घ्यायला तुझी. आता काही चिप येतात काय मला दोघं मध्ये, कशी उभं राहणार ते मी? अगं लाड करून घ्यायला तुझी. आला आता हे पुढे. आता कुणाच लाड करायचं ही समजना. इकडे गेलं इकडे राग, इकडे गेलं इकडे राग. ह्यो पण लय लाड करून घ्यायला लागलात. आणि हे जर मी 2-3 दिवस झालं म्हणजे असं लई लाड केलेला नाही हो. रायबा सोड साडी रायबा, बसायचं कुठे तूच उभा आहेस. तुझं काय चाललंय मध्ये मध्ये? ब्रह्मा हो काय मारतोय त्याला तू सर. हो ब्रह्माजी रायबाजी भांडणं. इकडं रायबाला आकाडलाय हो इकडं. काय माहिती आहे का, रायबा मारतोय ब्रह्माला. मारतोय होय, आणि ब्रह्मा पण मारतोय रायबाला. आणि हे बघा की म्हणते त्याला तिथं उभा राहू दे, मीच त्या बाजूला होतो आणि तू फक्त माझ्या जवळ आहे. डोळं का हो? का माझी सोनं ब्रह्मास्त्र. पिल्लू. इकडं बाजी शेठ आणि इकडं भद्रा. होय हो. असं बघा की गो माझं पिल्लू तरी एवढं. होय पिल्लू माझं. आणि ही कोण आहे? चिल्लू. शिव पिल्लू. हा रायबा राग घेऊन देऊ नको. रायबा काय बघायला लागला तुझ्याकडे. जरा कर की माहिती त्याची बघा कसं करतो. दे कर आता कशी करून घेऊन आहे ना. दिसते त्याला. हा ब्रह्मा माझा ब्रह्मा हायो ब्रह्मा. ब्रह्मा काहीच करू नकी. अग माया करून घेतोय हो, मारायला लागला ब्रह्माला. हो कुठे कसा ढकलतोय हाय का सोनिया खुळ. हा ब्रह्मा तुझं काय इकडं जरा जरी लूज केला का नाही ब्रह्माला मारणार हो दोघ. ए बाबा जरा ब्रह्माची माया कर बघा काय करतो राय. ब्रह्मा सोनिया दोघांचं पण लाडव का, एक हात इथं आणि एक हात इथं. इकडे नाही बाई इकडे पुढणं ब्रह्माच्या. तर ह्यांनी करायला लागली तयारी रायबाला चालवायची. आणि ब्रह्मा काय लाड करून घेतोय काय चेष्टा करून घेतोय काय कळनच. ब्रह्मा कुठे घावली हो टाप. आणि टाप कुठे गेली. पहिल्या पुढे जायला बारडी पण लांबणं वैरण लांबणं. ती मनात भीती होती नाही. एवढे शेठ तुम्ही नादच केला शेठ. हा ये
रायबाच्या आई सगळं रायबामुळे शिकायला लागले. आणि त्याचा पाय बघा किती रुततील. हो तर बूटच घालून चालाय ना तर. रायबा शेठ रायबात चाललेला आहे व्यायाम. चल म्हणावं त्याला चल. हा ये. या हा चल तू पुढे चाल. येतोय तू ये रायबा. रायबा ये. दमलेला नाही त्याला मागणं असं आहे कारण चल म्हणायचं सवय. चल बाळा आत्ताची 2 झाली ती 10 मारायचंय तुला. चल चल घे पुढे त्याला चल. आहे का कसं चालतंय पुढे लागला चाल हात. चला शेठ चल चल. तर रायबा शेठचा आहे आज 4था राऊंड. अजून 6 राऊंड राहिलेत. आणि श्रीच्याच्या मम्मीला म्हणतोय मला दे चालवाय जरा तर दिना झाल्या. काय गे व्यायाम कसा आहे हा आपला व्यायाम कसा आहे. ह्यो काय दमतोय हे आता तू आहेस म्हणून पोर असले हो. धर शेडकडे जायच्या वडीनं कसं चालतंय बघायचं. तसं प्रत्येक नंदीच असते ते. होय ना. आता तर आता ह्यांनी घेतलंय त्याला आणि पायी बघू शकता. तर वैरण वगैरे सगळी टाकून झालेली आहे. लाईट काय अजून आलेली नाही म्हणून अख्खी वैरण टाकल्या. आणि कसं वाटते रानात यायला लागल्यापासून. कसं वाटतंय छान वाटते ना इथनं म्हणजे जाऊन विषय काय झाले आता मला लागल्या भूक कारण कालचा उपवास. काल सोमवार रात्री मी सोमवार मध्ये निरंकार असतो आणि रात्री एवढीशीच वरी खाल्ली. मला वरीचा भात आवडत नाही का तर सोमवार सुटायला आणि भावाचा उपास तसाच राहिला. थोडासा वरीचा भात खाल्ल्यानंतर आता वाजलेत 12. सकाळी 1 कप चहा घेतलाय कोरा. त्याच्या घरातून काय नाही मला आता भूक लागली. चला घ्या खाऊन. मला आता डॉक्टर येतील आणि आलो पाहिजे. ह्याला दाखवणार आहेत भद्राला. भद्राचं पोट बिघडलंय आणि आता जाऊया आता नागपंचमी शनिवार तर आपला झालेलाच आहे. पण डॉक्टर होते डॉक्टर दिवशी ना आता शिराळा जी जातील का नाही इथनं ह्या रूटनं ती सगळी जण इथं रायबा करत जातील. आता इथं कोणतं थांबले हो काही गाडी दिसत्या हो का इथं. आलीत काय म्हणले आगे येऊ हाई सुमित होय. अय इकडे हाय निघालेलो जाता. तर आमच्या माहेरचे आलेत. कोण दादांच्या पण नसतील का ती काय गोल्या दादा दुसरं यशा दादा हो का सुमित पळाला. घातली ती हो संदीप ट्रॅक्टर आहे संदीप दादा तिथे येऊन उतरवून गेले बोलून गेले. का रे का लपताय. बट्टी काढली. तर सुमित आणि स्वराज
कोण कोण यायला लागले? रामा आहे, गुंडे आहे, सगळी जाईल म्हणून. सोन्या पण आहे काय? सोन्या नाही म्हणला. नाही म्हणलंय सोन्या अभ्यास करतो. अभ्यास चालतंय. तर आलेत आता भेटायला. म्हणजे इथे थांबला होता, आम्हाला काही दिसलं नाही साडी चढायला नक्की कोण आहे, पण कोण तर आलंय. चालत कमी. आलंय चांगलंच कमी आलं. आता फरक आहे. तो भद्रा जरा तब्येत बिघडली. डॉक्टर यायला लागली मग. चिकी आगत के हात तुझी झालं का? होय. त्यामुळे काय असं एवढं पण काही टेन्शनचं काम नाही. कायच काय असं लाडकतय त्याला. ती गोंडा दादा आल्यागत वाटायला लागले. स्वराज चावल म्हणजे भिवू नको फक्त त्याला, धरलाच बघ तुला. अरे जस त्या भद्राची भट्टी बिघडल्या, ती जरा खाली घाण झाल्या ना. नेली. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चिकू वैतागून झोपलाय निवांत.